तर अमित साटम यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। मुंबईमधली दृश्य आपण पाहतोय। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। मुंबईमधलं ही लाईव्ह दृश्य। इसके उसका विरोध आज ये कांग्रेस की दादागिरी, इसको हम खत्म करके रखेंगे। भाजप आक्रमक झालेली आहे। असलम शेख चोरचे नारेबाजी आता काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेले आहे। आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा गोंधळ हे जे पाहायला मिळतोय आपल्याला। भाजपचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। भाजप आणि काँग्रेस आमने सामने पाहायला मिळालेले आहे। ज्या पद्धतीने जे आपल्या सोबत इथे पाहू शकतात की आपण ज्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते त्यांना सामना करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते पूर्ण तयारी करून ठेवलं होतं। पूर्ण रस्त्यावर आता भाजपकडून गोंधळ घालण्यात आलेला आहे। पोलिसांनी पूर्ण बंदोबस्त सांभाळलेला मोर्चाबांधणी ज्या पद्धतीने होत होता की काँग्रेस कार्यकर्ते हे रस्त्यावर जेव्हा आले त्यांना मोर्चा करण्यासाठी आंदोलन करण्याकरता आले असताना त्याच्यामध्ये पूर्ण समाजाकडून आता हे मोर्चा बांधणी करण्यात आली होती। मात्र आपण पाहू शकता भाजपचे कार्यकर्ता रस्त्यावर आता बसून सांगायला भाजपचे कार्यकर्ते आता जय श्रीरामचे नारे द्यायला सुरुवात झालेली आहे। मात्र आता पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना माघार करण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतात की त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। मात्र भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। मात्र मोठ्या संख्येने ज्यामध्ये उपस्थित झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जे आक्रोश दिसून आलेला आहे, जय श्रीरामचे नारेबाजी आता लागायला सुरू झालेला आहे। या ठिकाणी असलम शेखच्या विरोधात भाषणबाजी करण्यात आली आहे। पाकिस्तानी साला भडवा इसकी मां का पाहू शकतात की लोकांमध्ये जे आक्रोश दिसून येत आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये, ह्या कार्यकर्त्याच्या जोरात भाषणबाजी सुरू करण्यात आलेली आहे। असलम शेखच्या विरोधात मध्ये आता हे भाषणबाजी सुरू करण्यात आलेलं आहे। जिथे भाजपच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचा मोर्चा आलेला आहे। काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने अमित साटम यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी एकवटलेले आहेत आणि त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात। काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। यापूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते इथे धडकण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावरती पोलीस या ठिकाणी तैनात होते आणि यांनी सगळ्या आंदोलकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे। अमित साटम यांनी असलम शेख यांच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी अमित साटम यांनी असलम शेख यांच्या बाबत जे वादग्रस्त विधान केलं होतं त्याच्यावरनं हा सगळा वाद पेटला है। महाराष्ट्र के हित में कार्य है, उसी को आगे बढ़ा रहे, तो हम आखिरी दम तक उनके साथ में है। और इस तरीके की कोई भी चीजें भारतीय जनता पार्टी का कोई भी कार्यकर्ता सहन नहीं करेगा। और आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेला काय त्यांना ताब्यातही घेण्यात यावं। सोबतच देशविरुद्ध होणाऱ्या कुठल्याही गतिविधीला आम्ही सहन करणार नाही। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता लढण्यासाठी सक्षम आहे आणि साटम साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभा आहे। जीव जाईल तर बत्तर पण आम्ही साटम साहेबांच्या पाठीच उभे राहणार। आपण पाहू शकता की कार्यकर्त्यांमध्ये जे आक्रोश आहे हे आक्रोश मोठ्या संख्येने आहे। काय बघा असं आहे, 2 दिवस आधी असलम शेख हे जे मलाड पश्चिमचे आमदार आहेत त्यांनी आपले पालकमंत्री माननीय मंगल प्रभात लोढाजी व त्यांच्या फॅमिलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली। धमकी तर दिली, त्याबरोबर दादा
दादागिरी बघा की हे काँग्रेसी बेशर्म कार्यकर्ता आमच्या मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांच्या कार्यालयावरती आज मोर्चा घेऊन आलाय। त्याचा विरोध करण्यासाठी, त्याला मुंहतोड जबाब देण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो। मात्र आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, काय सांगतील? पोलिसांनी त्यांना अरेस्ट केला, नाहीतर आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांना दाखवलं असतं की भाजपचा कार्यकर्ता काय आहे। भाजपच्याकडून आता मोठी मोर्चाबंदी करण्यात आली, आता तरी शांत होणार आहे का? नाही, ह्या काँग्रेसीनं आता रस्त्यावर उतरून त्यांना त्याची औकात दाखवायला लागणार। असलम शेख हे मात्र उपस्थित नाहीये, मात्र त्यांचे कार्यकर्ता आलेले, काय सांगा? अमित साटमजी आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत। आम्ही कार्यकर्ता सक्षम आहोत जबाब द्यायला। तरी दृश्य आपण बघतोय मुंबईच्या अंधेरी भागामधली दृश्य आहे, ज्या ठिकाणी अमित साटम यांच्या कार्यालयावरती काँग्रेसचा मोर्चा घेऊन धडकलेला आहे। मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये होते। पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तैनात करण्यात आला आणि त्यानंतर एकाएकी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आमने सामने आले। अमित साटम यांनी काय विधान केलं होतं ते आपण पाहूयात। असलम शेख नावाच्या पाकिस्तानच्या औलादीने लोढाजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे, त्यांना धमकी दिलेली आहे, त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे। आपल्या माध्यमातून आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख, आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही। तुम्ही ज्या प्रकारे मालवणी पॅटर्न त्या मालाडमध्ये जो चालवलेला आहे, तो मालवणी पॅटर्न उखडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारची वल्गना आपण कदापि करू नये। कायद्याच्या अधीन राहून तुमच्यावरती कारवाई होईल। काँग्रेसचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरल्यानंतर भाजपचे कार्यकर्ता देखील रस्त्यावर आमने सामने झाले होते। आपण पाहू शकतात की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, मात्र भाजपचे कार्यकर्ता जे आहेत ते रस्त्यावर उतरून पूर्ण गोंधळ घातलेला आहे। मात्र त्या गोंधळमध्ये पोलिसांनी त्यांना आता माघार करायला सुरुवात केलेली आहे। भाजपचे कार्यकर्ता जे आहेत ते आता नारेबाजी सुरू करण्यात आलेली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आता पूर्णपणे नारेबाजी करण्यात येत आहे। काँग्रेसचे जे कार्यकर्ता आहेत ते पूर्णपणे आता त्यांना ताब्यात घेण्याचं काम पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। भाजपचे जे कार्यकर्ता आहेत ते पूर्ण आता घोषणाबाजी देत मागे चाललेलं आपण पाहू शकतात की पोलिसांनी त्यांना माघार केलेला आहे। असलम शेख यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं होतं अमित साटम यांनी, पाकिस्तानची औलाद असा वक्तव्य अमित साटम यांनी केलं होतं, मात्र त्यानंतरच काँग्रेस आक्रमक झाले आणि काँग्रेसचे काही युवक कार्यकर्ता हे पूर्ण रस्त्यावर उतरून अमित साटमच्या विरोधात मोर्चा काढला होता। मात्र भाजपचे जे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले होते। आपण पाहू शकतात की मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते पूर्ण उपस्थित झाले होते। पूर्ण रोड हे शेकडोच्या कार्यकर्त्यांमध्ये इथे उपस्थित झाले आहेत। कार्यकर्ते जे आता भाजपच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू केलेली आहे। भाजपच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आता काँग्रेसच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन विकास सापी, मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई। तर मुंबईच्या रस्त्यावरची दृश्य आहेत, मुंबईतल्या अंधेरी भागामध्ये दृश्य, ज्या ठिकाणी अमित साटम यांचं कार्यालय आहे तिथे काही वेळापूर्वीच आता काँग्रेसचे कार्यकर्ते हे मोर्चा घेऊन धडकले आणि त्यानंतर पोलिसांनी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे।